मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता आपण जात आहोत नदीवर. चला तर जाऊया. हे आहे नदीला जाण्यासाठी लागलेली बाग. इथून नदीवर जाण्यासाठी रस्ता आहे. ही वाट आहे नदीवर जाण्यासाठी. खतरनाक वाट आहे. इकडे नदीला पोचलो आहोत आपण. आणि हा आहे पर्या. पर्याला अजून पाणी आहे. आणि हे आहे नदीला लागलेली मोठी दगड, तिच्यावरती झाड आहे. जवळ जवळ 12 फूट लांब झाड आहे हे. तुम्ही पाहू शकता. आणि हा आहे वेलींचा झाड. चला तर आपण नदीत उतरूया. तर इथे पाणी येत आहे आणि इथे पावसाळ्यामध्ये खेकडी भेटतात. इथूनही पाणी वाहतंय. इथेही खेकडी मिळतात, इथेही मिळतात. खूप मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. हे नदी आहे, ही वेल आहे आणि ही तार बांधलेली आहे, जेणेकरून नदीचा प्रवाह पावसामध्ये वाढल्यावरती तार धरून माणसांना इकडून तिकडे जाता येईल, त्यासाठी तार बांधलेली आहे. तर ही सरळ खाली नदी गेलेली आहे, मोठी लांब. पाहू शकता, शांत पाणी आहे आणि नदी दूरवर पसरलेली आहे. इथे पाणी थोड्या मोठ्या प्रमाणावर आहे. इथे कपडे धुतले जातात नदीवरती, परंतु आता या ठिकाणी कोणीच कपडे धुण्यासाठी येत नाही. कारण पूर्वी जी माणसं होती ती आता राहिलेली नाहीत. त्याच्यामुळे आताची नवीन युवा पिढी इकडे कपडे धुण्यासाठी येत नाही.
आम्ही इथून पावसामध्ये 75 किरवी घेऊन गेलेलो. 75 किरवी म्हणजे खेकडी घेऊन गेलो होतो इकडे. खूप पाणी आहे, खूप. आणि ही आहे दगड, खूप मोठी दगड, 20 फूट मोठी दगड आहे ती. पाहू शकता, खूप खूप उंच असा पसरलेला झाड. सूर्याची किरणं येत आहेत त्या झाडामधून. शांत असा वातावरण. मित्रांनो, हे आहे कोकणातील कोलंबी. नाव घेतात पळून गेली आहे ती. ही एक उरलेली आहे, तिथे बसले. कोकणातील कोलंबी आम्ही अशा हाताने पकडतो, परंतु आता ती पळालेली आहे. कोकणातील मिंगरू तुम्ही पाहू शकता, आता पाण्यामध्ये उडी मारतील. मिंगरू तुम्ही पाहू शकता, हे बघा मिंगरू. नदीवरती सापडले जातात हे मिंगरू.